महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली तृतीयपंथी हक्कांचं संरक्षण आणि कल्याण मंडळाची नुकतीच आढावा बैठक पार पडली। याआधी 11 जूनला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासोबत बैठक पार पडल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते। मात्र त्या निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्यानं तृतीयपंथी हक्कांचं संरक्षण आणि कल्याण मंडळाच्या वतीनं वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता। आज तृतीयपंथींच्या निर्णयाबाबत आयोजित आढावा बैठकीत बहुतांश मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे। तृतीयपंथींबद्दलच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याला गती देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने तृतीयपंथींना सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात HRT थेरपी पूर्ण मोफत, स्वतंत्र स्वच्छतागृह, केस पेपरसाठी स्वतंत्र रांग, स्वतंत्र बेडची व्यवस्था केल्यानं समाधान व्यक्त करण्यात आलं। मात्र नॅशनल हेल्थ अथॉरिटीच्या निर्देशानुसार तृतीयपंथींना 53 प्रकारच्या सुविधा देण्यात येत नसल्याबद्दल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल विभागीय तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाच्या सह अध्यक्षा शिवानी गजबर यांनी व्यक्त केली आहे। त्याच पद्धतीने उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी गतवर्षी 2023 मध्ये तृतीयपंथी घटकांना मोफत शिक्षण देण्याची योजना लागू केली होती। तरी अद्याप यामध्ये फक्त शिक्षण शुल्क माफ केले जात आहे। उर्वरित शुल्क देण्यासाठी सध्या सामाजिक न्याय विभागाने प्रयत्न करावे असे निर्देश माननीय राज्यमंत्री यांनी यावेळेला संबंधितांना दिलेले आहेत। त्याच पद्धतीने सध्या आरोग्य विभाग हा तृतीयपंथी घटकांच्या बाबतीत थोडा नकारात्मक दिसत आहे। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना आम्ही तृतीयपंथी कल्याणकारी मंडळातर्फे वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत की नॅशनल हेल्थ अथॉरिटीने दिल्लीवरून जे काही निर्देश दिलेले आहेत आणि 53 प्रकारचे उपचार तृतीयपंथी घटकांसाठी निश्चित केलेले आहेत। पद्धतीने ज्याप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण नॅशनल हेल्थ अथॉरिटी यांनी 53 प्रकारचे उपचार तृतीयपंथी घटकांसाठी निश्चित करून त्याबाबतची एक निर्देश काढलेला आहे मे महिन्यामध्ये, त्याची अंमलबजावणी प्राधान्याने महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे। त्याच पद्धतीने 2023 पासून TG+ आयुष्मान भारत TG+ कार्ड तृतीयपंथी घटकांसाठी दिले जाते। तर सध्या महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागामार्फत तृतीयपंथी घटकांना आयुष्मान कार्ड काढून दिलं जात आहे। पण याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की त्यांना ते 53 प्रकारचे जे उपचार केंद्र शासनाने सांगितलेले आहेत त्याचा समाविष्ट आरोग्य विभागाने करावा अशी मी सध्या आरोग्य विभागाला विनंती करते। यावेळी मंडळाच्या सह उपाध्यक्षा सान्वी जेठवाणी, सदस्य ॲडव्होकेट पवन यादव, मयुरी आळवेकर, योगा नंबियार, राणी ढवळे, पार्वती जोगी, सलमा खान आदी उपस्थित होते।